बाळ्या पक्षी हा आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी सुंदर घरटं बांधतो. म्हणजे त्याची कन्सेप्ट काय असते की मादीला आकर्षित करण्यासाठी तो एक छानसं सुंदर घरटं बांधतो. म्हणजे त्या अगदी फांदी निवडण्यापासून म्हणजे वादळ, वारा, पाऊस ऊन या साऱ्या गोष्टीपासून आपल्या पिलांचं कसं संरक्षण होईल या साऱ्या बाबींचा तो अदमास आराखडे घेत जातो आणि छानसं तो घरटं सुंदर बांधतो. घरटं बांधून झालं की मग थव्याने अशा माद्या छान छान कुठे कुठे घरटी कोणत्या नराने बांधलेल्या आहेत असा शोध घेत येतात. आणि हा जो प्रसंग असतो तो बाळ्या पक्षाच्या जीवनामध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो. कारण त्यानं बांधलेलं जे घरटं असतं त्याची ती परीक्षा असते. आणि मग तो त्या घरट्याजवळ जेव्हा मादी एखादी घरट्याजवळ येते घर निवडण्यासाठी, वर निवडण्यासाठी, तेव्हा तो नर अत्यंत आनंदानं आपल्या घरट्याजवळ पंख असे मस्तपैकी हलवत, छानसं गाणं गात, छानसं नृत्य करत, म्हणजे असे अनेक हावभाव दाखवत तो त्या मादीला आकर्षित घरट्यापर्यंत करतो. आणि ती मादी जसं आपण एखादा फ्लॅट निवडताना कसे आत जाऊन छान चोखपणे बघतो, त्याची निवड करताना आपल्या आवडी निवडी किंवा आपल्या गरजा या साऱ्या गोष्टींच्या ज्या पद्धतीनं त्याप्रमाणे ती मादी घरट्यात फिरून बघते. घरट्याची बांधणी कशी आहे, त्याची विण कशी बांधलेली आहे, गवताचा कशा पद्धतीने त्याने रचना व्यवस्थित केलेली आहे की नाही, या साऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर जर तिला ते घरटं पसंत पडलं तर ती मादी त्या घरट्यात बसून राहते. तेव्हा त्या नराला लक्षात येतं की आपलं घरटं या मादीला पसंत पडलेलं आहे. आणि मग त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि नंतर मग ते नर आणि मादी दोघे मिळून अत्यंत छानसं नृत्य करून छानसं तिथं वेगवेगळे हावभाव म्हणजे जो डिस्प्ले असतो त्यांचा, जी त्यांची अभिव्यक्ती असते आनंदाची ती खूप मजेशीर असते.